महाराष्ट्र की राजनीति में बड़ा विस्फोट। शिवसेना सांसद संजय राउत ने नगर विकास विभाग और महापालिका में भारी भ्रष्टाचार का आरोप लगाया। उनका कहना है कि अहिल्यानगर महानगर पालिका में 350 करोड़ रुपए के घोटाले हुए, वो भी उन सड़कों पर जो आज जमीन पर दिखाई नहीं देती। राउत ने आरोप लगाया कि प्रशासक, ठेकेदार और लोक प्रतिनिधि इन सभी की मिलीभगत से सरकारी पैसा लूटा जा रहा है। उन्होंने मुख्यमंत्री को चेतावनी दी, अगर कार्रवाई नहीं हुई तो ये फाइलें अब जनता के सामने लाई जाएंगी। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात सातत्यानं प्रश्न विचारण्यापेक्षा महानगरपालिका निवडणुका झाल्यावरती काय होत आहे त्याची तुम्ही वाट पाहायला पाहिजे। आत्ताच मी राज ठाकरे यांचं एक पोस्ट वाचली, ती वाचल्यावर सुद्धा तुम्हाला त्यातले अर्थ आणि संदर्भ कळायला पाहिजे। नाही पण राहुल साहेब, एकीकडे उद्धव ठाकरे वारंवार असं म्हणताय, सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत, युतीवर भाष्य करता आहेत, तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे हे सबुरीने घेताना दिसत आहेत। घेऊ द्या ना। शिबिरात त्यांच्या कार्यकर्त्यांनी आग्रही मागणी केली की उद्धव ठाकरेंबरोबर युती झाली असं आहे। पण ते हिरावे घेत आहेत। कधीतरी मीडियाने या विषयाला पूर्णविराम दिला पाहिजे। काही का जर राज ठाकरे असं म्हणतायत अद्याप म्हणजे नाही, निवडणुका जेव्हा जाहीर होतील तेव्हा पाहू, म्हणजे निवडणुका होईपर्यंत त्यांनी अल्पविराम दिला पाहिजे या विषयाला। तुम्ही रोज प्रश्न विचारून उत्तर तेच मिळणार आहे ना। म्हणून असं म्हणतोय की माननीय उद्धव ठाकरे यांची मुलाखत वाचा आणि आज राज ठाकरे यांनी समाज माध्यमावर म्हणजे त्यांच्या एक्स अकाउंटवरती जी भूमिका मांडली तीही पहा। मुख्यमंत्र्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्याचा समाविष्ट करावा असे आदेश दिले आहेत। मी माननीय देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करतो या निर्णयाबद्दल। तेलंगणातल्या 16 गावांचा प्रश्न आहे, पण त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सीमा भागातील 672 गावांचा विषय सुद्धा संपवला पाहिजे। जी गावं कर्नाटकात जबरदस्तीने घातली आहेत आणि तिकडली जनता 22 लाख मराठी जनता महाराष्ट्रात येण्यासाठी अप्रोच करते आहे। बेळगावसह भालकी, कारवार, चिकोडी, खानापूर बरं का, ही अशी सगळी गावं आजही संघर्ष करतायत आणि तिथे पुन्हा एकदा मराठी शाळांमधून आणि मराठी माणसांवर कन्नड सक्तीसाठी प्रचंड अत्याचार सुरू आहेत। या सीमा प्रश्नाबाबत माननीय नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर एक बैठक घेणं गरजेचं आहे। तुमचे एकनाथ शिंदे हे अमित शहाना वारंवार त्यांच्या व्यक्तिगत कामासाठी भेटतात, गुरुपौर्णिमेला वगैरे। त्यांचं कर्तव्य नाही का? ते त्या खात्याचे मंत्री आहेत, त्यांच्याकडे बेळगावची जबाबदारी आहे, स्वतंत्र मंत्रालय सीमा भागासाठी आहे। मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना आदेश द्यायला पाहिजे की आपण बेळगावात जा आणि बेळगावाची मराठी सक्ती सुरू आहे त्याविरुद्ध महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून आंदोलनात सहभागी व्हा। हे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित सीमा भागाच्या मंत्र्यांसाठी द्यायला हवेत। तेलंगणाची जी 16 गावं आपण राज्यात समाविष्ट करताय त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत, पण त्याचबरोबर बेळगावसह सीमा भागातली 672-73 जी गावं आहेत त्या गावांचाही समावेश महाराष्ट्रात व्हावा। यासाठी केंद्रावर प्रचंड वजन असलेले एकनाथ शिंदे हे गृह खात्याचा अंतर्गत विषय असल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा यांच्याकडून हे काम करून घेतलं पाहिजे। रावसाहेब, काल विधानसभेमध्ये आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई आणि शंभूराज देसाई हे एकमेकांना भिडलेले पाहायला मिळाले। वाद्र्यातल्या पुनर्विकास प्रकल्पाचं प्रकरण होतं आणि त्याला उत्तर देताना शंभूराज देसाई असं म्हणत आहेत की ठाकरे सरकारच्या 2.5 वर्षांच्या कार्यकाळात काय केलं? आम्ही काय केलं सोडून द्या। सरकारी पैशानं शंभूराज देसाई आपल्या वडिलांचं स्मारक उभारत आहे पाटणला, आपल्याला माहिती आहे का? मी बाळासाहेब देसाई लोकनेते यांच्याविषयी मी समजू शकतो।
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याविषयी मी समजू शकतो, ते बाळासाहेब देसाई होते. मराठी माणसाविषयी प्रचंड आस्था, प्रेम आणि संघर्ष करणारे ते नेते होते. पण बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाविषयी आम्हाला आस्था आणि आदर आहे. पण शंभूराजे देसाई यांच्या वडिलांविषयी प्रेम असेल आम्हाला, पण शासकीय पैशातून तुम्ही त्यांचं एक स्मारक उभारताय पाटणला. काय म्हणून? असं काय महान कार्य आपल्या पिताश्रींनी केलेलं आहे हे जरा महाराष्ट्राला कळू द्या. आपण बांधू शकता आपल्या पैशानं खाजगी, पण शासनाच्या पैशानं आपण बांधताय त्या संदर्भात एक टेंडर काढलेलं आहे सरकारनं. शिवाजीराव देसाई कोण, त्यांचं कार्य काय, याच्याविषयी महाराष्ट्राला नव्हे सातारच्या जनतेला सुद्धा कळणं गरजेचं आहे. मला कोणाविषयी आक्षेप घ्यायचे नाहीत, पण हा शासनाचा पैसा आहे. आपण जे म्हणताय ना काय सरकारनं केलं, सरकारनं हे तरी केलं, आमच्या सरकारनं हे तरी केलं.